देर आहे दुरुस्त आहे, हो की नाही, असंच म्हणतात ना. अजून कोण आहे येस. आपल्या ग्रुपमध्ये? अजून स्नेहल, तू एकटीच आहेस? तू, मी आणि प्रेमा मॅम, संगीता मॅम, हर्षदा. चला मी स्क्रीन शेअर करते आता. माझा आवाज येतोय का बरोबर स्नेहल? येस मॅम, माय नेम इज श्रेया. ओके, मला तुझा आवाज खूप कमी येतो. जस्ट वन सेक. हा, ओके. हां, तुम्हाला लक्षात आहे का मागच्या वेळेला आपण काय चर्चा केली होती, आपण काय काय बोललो होतो, वगैरे वगैरे वगैरे? येस अरे मॅम. हो का नाही? येस मॅम. हां, काय बोललो होतो आपण, सांगा बरं. रेणू वस्तुमान चालू होता. शाबाश, व्हेरी गुड मुली, व्हेरी गुड. क्या बात है. थांबा जरा, मी स्क्रीन शेअर करते आणि डिटेलमध्ये बोलू. ओके, तर आता मी दिसते तुम्हाला? येस. आणि आता स्क्रीन शेअर करते आणि मग आपण जे बोललो होतो, जो आपला टॉपिक होता त्याच्याकडे जाऊया. आणि जर तुम्ही म्हणाल बरोबर आहे, रेणू वस्तुमान आपलं झालं होतं आणि आपण मोल कन्सेप्ट पण बोललो होतो. आज आपला धडा संपणार आहे असाही, आणि 2-3 मिनिटं इकडे तिकडे जरी आपले वाया गेले तरी पण काही चिंता नाहीये, आरामात होईल. कारण की ऑलरेडी आपण त्याच्या भरपूर गोष्टी मागच्या वेळेला डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, आपला धडा कुठे गेला? द्रव्याचे मोजमाप. येस, हे मी तुम्हाला पीपीटी मधनं दाखवलं होतं. द्रव्याचे मोजमाप, द्रव्य अक्षयतेचा नियम आपण बघितला होता. आणि धड्यातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी जरा फास्ट रिकॅप करूयात आपण, बरं का. हे आपल्या ग्रुपमध्ये आता कोण आहे? स्नेहल, हर्षदा आणि मीच. आपण ठीकच? ठीक, येतील बाकीचे लोक येतील. एकच मिनिट. तर जरा मला या चित्राबद्दल सांगा की तुमच्या काय लक्षात आहे. हे बघा, ही आकृती आहे. ही आकृती बघा आणि सांगा की तुमच्या काय काय लक्षात आहे. मॅम मी सांगू? सांगा ना, सांगा ना, त्याच्यासाठीच थांबले. पटकन सांगा. या चित्राबद्दल कॅल्शियम. तुम्हाला, आकृतीबद्दल, हा आठपाणी सांगा. कॅल्शियम क्लोराईड, बरोबर. Cl2 आणि सोडियम सल्फेट Na2SO4 यातील शाबाश. रासायनिक अभिक्रिया इथे दर्शवली आहे. हम्म. वस्तुमान, रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वी एक वस्तुमान 300.23 ग्रॅम आणि अभिक्रिया झाल्यानंतर तयार झालेल्या पदार्थाचे एकूण वस्तुमान 300.23 ग्रॅम हे सारखेच आहे. शाबास, व्हेरी गुड. कोणी दिलं मला हे उत्तर? काय नाव आहे? हर्षदा? कोणी श्रेया. सांगितलं? स्नेहल? श्रेया. श्रेया, व्हेरी गुड, शाबाश. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पूर्ण डिस्क्रिप्शन सांगितलं की या दोघांची अभिक्रिया होते, एवढं वजन आहे. त्या दोघांच्या अभिक्रियेनंतरचं जे काही प्रोडक्ट त्याचे पण वजन तेवढंच दाखवतं. अगदी परफेक्ट आहे. हाच आहे द्रव्य अक्षयतेचा नियम. आपण हा बघितला होता. हा जो याने दिला आपल्याला, त्या अँटोनी लोएझियर, बरोबर, किंवा लॅब, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, मराठीमध्ये नावं एकदमच वेगळी असतात. आनत्वान लेवाझिये, अँटॉईन नाव आहे त्याचं, अँटॉईन लेवाझियर खरं तर. त्या शास्त्रज्ञांनी, या फ्रेंच शास्त्रज्ञाने काय काय भारी भारी गोष्टी शोधल्या. म्हणजे आपल्या केमिस्ट्रीचे बाबा, फादर ऑफ केमिस्ट्री, म्हणजे रसायनशास्त्राचे जनक असं त्यांना म्हणतात. त्यांनी रसायनशास्त्रातला पहिला ग्रंथ लिहिलाय. ऑक्सिजन, हायड्रोजन ही नावं दिली आहेत आणि पाणी यांच्यापासून बनतं हे सांगितलंय. आणखीन जेव्हा हे वजन केलं, वजनाचा जो काही सिद्धांत होता
की त्यांचं वजन कॉन्स्टंट राहतं, पहिला जो अक्षय्य वस्तुमानाचा नियम आहे तो त्यांनी सांगितला. आणि वजन करणं ही कन्सेप्टच मूळ त्यांच्यामुळे आली. सो असा एक भारी मुद्दा आपण मागच्या वेळेला बोललो होतो. नंतर आपण त्यांच्या वजनाचं जे कॅल्क्युलेशन होतं ते केलं होतं. तुमच्या आठवत असेल तुम्हाला, तर पाण्याचं आपण वजन काढलं होतं ते होतं 18, बरोबर ना. 2 हायड्रोजन आणि कुठे गेला माझा पेन, येईल. तर H2O पाणी आपण लिहिलं होतं, त्याच्यामध्ये हायड्रोजनचं वजन होतं 2 आणि ह्याचं वजन होतं 16, बरोबर. 2 + 16 = 18 असं एकूण त्याचं वजन झालं होतं 18. तर त्या 18 या वजनामध्ये त्यांचं आपण मग काढलं गुणोत्तर नाही, प्रमाण काढलं. ते किती आलं? 1:8. वस्तुमानी प्रमाण कोणाचं? हायड्रोजन ते ऑक्सिजन. वस्तुमानी प्रमाण काय आलं? 1:8. तसंच कार्बन डायऑक्साईड, हे मी तुम्हाला काढायला सांगितलं होतं. कार्बन डायऑक्साईड या रेणूचं एकूण वजन आहे 44 ग्रॅम. त्यातला कार्बन आहे 12 आणि ऑक्सिजन आहे 32. मग त्या दोघांचं वस्तुमानी प्रमाण किती आहे? 3:8. म्हणजे वजनी प्रमाण 3:8, बरोबर. हे आपण मागच्या वेळेला काढलं होतं. ह्याचा अर्थ असा होता की जर मी पाणी म्हटलं तर त्याच्यातलं वजन जे आहे, त्याचं जे वस्तुमानाचं प्रमाण आहे, ह्याचं आणि ह्याचं वजनाचा रेशो हा फिक्स राहील, हा त्याचा अर्थ आहे, बरोबर. तर हे आपण ऑलरेडी मागच्या वेळेला पाहिलं. आता पुढची महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे आपल्या अणूच्या वस्तुमानामध्ये किंवा अणूच्या संयोजनामध्ये किंवा अणूच्या आकारामध्ये मोजमाप करायचं म्हणजे काय करायचं. तर एखाद्या अणूला आपण मोजतो म्हणजे काय मोजतो? हा किती मोठा आहे, किती जड आहे आणि हा किती रिॲक्शन, म्हणजे कशी केमिकल रिॲक्शन करेल, कशी रासायनिक अभिक्रिया करेल, ह्याच गोष्टी आपण मोजतो. तर तो किती मोठा आहे कसा मोजतो? त्याच्या आकारावरून. त्याच्या केंद्रकापासून त्याच्या बाह्यतम कक्षेपर्यंत किती अंतर आहे, त्याची रेडियस किती आहे, त्याचा आकार किती मोठा आहे, म्हणजे त्याची त्रिज्या किती मोठी, हे आपण मोजतो. वस्तुमान वस्तू म्हणजे काय? त्याच्या केंद्रकामध्ये किती प्रोटॉन आहेत आणि किती न्यूट्रॉन आहेत, या दोघांची आपण बेरीज करतो आणि त्याला आपण काय म्हणतो? त्याचे वस्तुमान. संयोजन म्हणजे काय? हाच अणू त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. जर त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील, त्याला 4ची गरज आहे, म्हणजे त्याची संयोजक किती आहे? 4. 4ची गरज आहे असं का म्हटलं? प्रत्येक अणूला स्थैर्य म्हणजेच काय, स्टेबिलिटी मिळण्याकरता अष्टक कम्प्लीट करायचं असतं. अष्टक म्हणजे 8. 8चा नियम येतो आणि 8 हा मॅजिकल नंबर मिळण्याकरता ते काय करतात? इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात किंवा एकमेकांशी शेअर करतात, सामायिक करतात. मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याची संयोजक आपण मोजतो, बरोबर. मग आपण इरिडियम 77चा चित्र बघितलं होतं की तो कुठे पिरियॉडिक टेबलमध्ये 77 आहे का 72 आहे, मला लक्षात नाहीये, शोधून काढूया. तर हे आपण बघितलं होतं. आता अणूचं वस्तुमान मोजायचं म्हणजे काय मोजायचं आपण बघितलं होतं की त्यातले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्याचं वजन करायचं, एकत्र करायचं. पण ह्याच्याच बरोबर कशाच्या तरी बरोबर आपण मोजतो की नाही एखादी गोष्ट. मी तुम्हाला मागच्या वेळेला पण बोलले ते वजन काट्यावरती मी जेव्हा 1 किलो गहू, 1 किलो तांदूळ, तूप मोजते, तेव्हा इकडे 1 किलोचं वजन ठेवलेलं असतं वजन काट्यावर आणि ते 1 किलोचं काहीतरी प्रमाण असतं. मला जे घ्यायचं ती, म्हणजेच काय आहे की मी काहीतरी वस्तू सापेक्ष वस्तुमान करते, एका वस्तूच्या अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या वस्तूला मोजते. वस्तू सापेक्ष वस्तू अणूच्या मॅम आवाज ब्रेक होतोय. हो का? आता जर मी अणूचं वस्तुमान मोजते, त्या अणूचं वस्तुमान ठेवायला आवाज ब्रेक होतोय. परत काय माहितीये ग, माझं तर नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे बघा, फुल रेंज आहे मला इकडे. तर तुम्ही आता तुमचं येतोय. नेटवर्क चेक करता. ओके, अच्छा. तर हायड्रोजनला आपण सुरुवातीला ठेवलं आणि हायड्रोजनच्या तुलनेमध्ये इतरांचे आपण वजन काढलं. नंतर हायड्रोजन चांगला सुखासुखी सुरू होता, कामात होता, पण नंतर आपण ते बदललं आणि त्याच्याऐवजी नायट्रोजन अणूचा वापर केला. पण नायट्रोजनच्या 14 पट, कारण नायट्रोजनचं वजन 14 आहे, त्याचा वापर करताना अनेक
अणूची वस्तुमान ही अपूर्णांकामध्ये आली. अपूर्णांक म्हणजे 3.14, 5.9 अशी अर्धवट आली. पण मग ह्याचा आपल्याला गणितामध्ये त्रास व्हायला लागला ना. म्हणून मग काय केलं, मग घेतला कार्बन. पण मग कार्बन नुसारच घेऊन काय उपयोग आहे, कार्बनची पण संख्या 12 आहे ना, त्याचं वस्तुमान 12 आहे. मग काय केलं, हायड्रोजनच्या एका अणूचं सापेक्ष वस्तुमान कार्बन बरोबर कम्पेअर केलं. म्हणजे सगळ्यात बेस्ट कोण होता, आपला हायड्रोजन. सध्या कोण सुरू आहे, आपला कार्बन. मग काय केलं, 12 गुणिले 1/12. म्हणजे काय केलं आपण, हायड्रोजनला कम्पेअर केलं या कार्बन बरोबर गुणिले 12. असं करून काय होतं, हा आणि हा एकमेकांना काय करतील, छेद देतील, म्हणजे घालून टाकतील. मग काय उरलं, उत्तर 1. सरळ घास न खाता गोल फिरून आपण परत 1 वरच आलेलो आहे. हे आपल्या माहिती करता दिलेलं आहे. म्हणजे आता आपण कोणाला कार्बनला मोजतोय आणि कार्बनच्या वजनाच्या पण आता आपण हे वापरतो आणि त्याच्याकरता यू ही संज्ञा वापरतो, बरोबर. आणि 1 यू म्हणजे 1 यू हे जे वजन आहे ते किती आहे, 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. म्हणजेच काय, 1 किलो मी किलो मध्ये वस्तू मोजते, लिटर मध्ये द्रव्य मोजते, डझन मध्ये वस्तू मोजते, 12 वस्तू, बरोबर. एक कट्टा गहू म्हणजे मी 30 किलो गहू असं मोजते. म्हणजे त्या कट्टा या शब्दाचा अर्थ काय, 30 किलो. तसंच 1 यू चा अर्थ काय, 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. एवढं वजन म्हणजे 1 यू. मग हायड्रोजनचं वजन काय, 1 यू, एवढं त्याचं वजन आहे. असा आपण त्याचा अर्थ काढू शकतो. नंतर आपण पाहिलं होतं की त्याच्या संज्ञा कशा वापरतात. पूर्वी जशी जशी मूलद्रव्य शोधली गेली तशी तशी ती संख्येने फार कमी होती. मग हायड्रोजन, नंतर कॉपर म्हणजे तांब, ह्यांची नावं ठेवण्याकरता तेव्हाची जी काही सोपी सोपी पद्धती होती चिन्हांची, ती डाल्टनने वापरली. जसं की त्याने हायड्रोजनला असं टिकली डॉट असं काहीतरी करून दाखवलं, आणि तांब ह्याच्याकरता त्याने सी आणि आजूबाजूला वर्तुळ असं दाखवलं. पण आता आपल्याकडे 118 मूलद्रव्यांची माहिती. आता मला सांगा, या 118 लोकांना आपण टिंब, टिकल्या, तिरक्या रेषा, उभ्या रेषा, झिगझॅग, समोसे असं करून दाखवायचंय का, आणि काय काय लक्षात ठेवणार आहे आपण. असं सांगणं किती गडबड होईल. 2-4 लोकांना बघा, वर्गामध्ये एखादा मुलगा आहे, त्याला काहीतरी आपण विशिष्ट ओळख दिली आहे, तो वर्गामध्ये एखादाच असतो म्हणून लक्षात राहतं. 50 मुलांच्या वर्गामध्ये 50 मुलांना तुम्ही अशीच ओळख देणार म्हणजे आपल्याच डोक्याला ताप आहे की नाही. म्हणून त्याच्याकरता अधिकृत नावं आणि संज्ञा हे आता जगभर आपण वापरतो, आणि ते IUPACचं काम. मग आपण जसं माझं नाव दीपिका दीक्षित तांबेकर हे जे काही नाव आहे, त्याच्यामध्ये काय केलंय, माझं नाव माझं आडनाव अशी पद्धत आहे की नाही. तसंच ह्याच्यामध्ये काय केलंय, बर्झेलियसने शोधलेल्या पद्धतीमध्ये काय आहे की एखाद्या अणूचं नाव हे त्याच्या पहिल्या अक्षरावर, म्हणजे इंग्रजीतलं नाव, त्याचं हायड्रोजनचं नाव आहे H. हायड्रोजन हा पहिलाच आहे म्हणून त्याने H घेऊन टाकला. हेलियम मध्ये पण हायड्रोजनचा H येतोय, पण हेलियम पण H वरून सुरू झाला, मग त्याच्या पुढे दिला आपण HE. पहिलं अक्षर कॅपिटल, दुसरं अक्षर स्मॉल. अशा याच्यामध्ये आपण सगळी नावं मूलद्रव्यांची दिलेली आहेत, त्यांना त्यांच्या संज्ञा दिल्या आहेत. पण जर आता बघा आणखीन एखादा वेगळा, जसं की मर्क्युरी आहे, मर्क्युरीच्या नावामध्ये ऍक्च्युली ME यायला पाहिजे, पण त्याचं जुनं लॅटिन नाव होतं, त्याच्याप्रमाणे त्याचं नाव आलं HG. तसंच फेरस म्हणजे लोखंडाला आपण म्हणतो आयन, पण त्याचं लॅटिन नाव Fe फेरस आहे, त्याच्यावरून त्याचं नाव आहे Fe. अशा जुन्या काही नावांना ठेवलंय आणि नव्या नावांना या फॉर्मॅटमध्ये टाकलंय. ही पद्धती आपण वापरतो. त्यानंतर आपण अणूंबद्दल आणि रेणूंबद्दल बोलतो. एकाच अणूचा रेणू असेल त्याला आपण म्हणतो एक अणू रेणू. 2 असतील तर द्विअणू रेणू, आणि त्याच्याहून जास्त असेल तर बहुअणू रेणू. हे सगळं आपण मागच्या वेळेला बोललो होतो. जसं की हेलियम हा एक अणू रेणू आहे, हायड्रोजन हा द्विअणू रेणू आहे, आणि अमोनिया किंवा मिथेन CH4 हा बहुअणू रेणू आहे. झालं की नाही. पुढच्या आपण गोष्ट बघितली होती रेणू वस्तुमान. एखाद्या रेणूचं वजन किती असतं.
त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या अणूंच्या वजनाची बेरीज. जर पाण्याच्या वजनामध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन याची टोटल केली तर किती रेणू वस्तुमान येतं? 18. बरोबर. हे तर रेणूचं वजन आहे. आणि हे जर मी ग्रॅम मध्ये लिहिलं, एका रेणूचं वस्तुमान, एका रेणूचं वस्तुमान मी ग्रॅम मध्ये लिहिलं. ग्रॅम हे एसआय युनिट आहे, म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट आहे वजनाचं. तर 18 ग्रॅम म्हणजे किती? 1 मोल. झालं. 1 मोल पाणी म्हणजे किती पाणी? एका मॉलिक्यूल मध्ये म्हणजे एका त्याच्या रेणूमध्ये किती वजन आहे? 18 ग्रॅम. म्हणजे किती? त्याचा 1 मोल झाला. असंच आपण कार्बन डायऑक्साईडचं काढलं होतं. त्याच्यामध्ये किती होतं? 44 ग्रॅम. आठवतंय का? वरती आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं. ते 44 ग्रॅम म्हणजे काय आहे? कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल. याचा अर्थ कळला का? 1 मोल मध्ये आपण काय मोजतोय? त्याचं वजन, एका मॉलिक्युलचं वजन. जसं मी तुम्हाला म्हणलं 1 किलोचं वजन एका मी तराजू काट्यामध्ये ठेवलं, तराजूच्या एका बाजूला ठेवलंय 1 किलोचं वजन. आता या 1 किलोच्या वजनामध्ये माझे 6 मोठे बटाटे येतील आणि छोटे 10 टोमॅटो येतील. समजलं का? वस्तू वेगळ्या, संख्या वेगळी, पण वजन किती आहे? 1 किलो. तसं इथं वजन किती आहे? 1 मोल. त्याच्यामध्ये 18 ग्रॅम येतील, 44 ग्रॅम येतील, कोणाचे 35 ग्रॅम येतील, काही येऊ शकतं. तो रेणू आहे, त्याचं जे वजन आहे ते बदलेल, पण एकूण ते किती राहील? 1 मोल राहील. आता ही झाली मोलची संकल्पना. त्याच्या पुढची अतिशय महत्वाची आणि दुसरी संकल्पना जी आहे ती आहे ॲव्होगॅड्रोची संख्या, म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर. आता बघा, हे वरती काय मोलच्या संख्येबद्दल बघ. मोल 18 ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल, 32 ग्रॅम ऑक्सिजन एका O2 मॉलिक्युल मध्ये 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल ऑक्सिजन. असंच 2 ग्रॅम हायड्रोजन म्हणजेच पण काय? 1 मोल हायड्रोजन. 2 ग्रॅम H2. बरोबर की नाही? म्हणजे काय? 1 मोल. आता बघा, पदार्थांच्या मोलची संख्या. आता किती मोल आहे एका पदार्थामध्ये? किती मोल आहे? असं कसं आपण मोजायचं? दिलेलं वजन भागिले त्याचं वस्तुमान, रेणू वस्तुमान. याची तुम्ही भागाकार केला, तुम्हाला जे उत्तर ते येतं N. बरोबर. आता पुढची संकल्पना जी मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे ॲव्होगॅड्रोचा अंक. आता जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 1 मोल, चला 1 मोल माझ्याकडे कार्बन डायऑक्साईड आहे. 1 मोल कार्बन डायऑक्साईड म्हणजे माझ्याकडे किती कार्बन डायऑक्साईड आहे सांगा बरं? आत्ताच आपण बोलतो. किती ग्रॅम कार्बन डायऑक्साईड आहे? आत्ताच वर कॅल्क्युलेशन केलंय आपण. विसरलात मुलींनो? कार्बनचं वजन किती? अरे आहात का झोपलात? बघूया. कार्बनचं वजन सांगा की. आत्ताच काढलं होतं ना, असं काय करताय? 44 ग्रॅम. मुलींनो लक्षात ठेवा मी काय बोलते. तिचा अभ्यास करतेय मी, 9वीत नाहीये, तुम्ही आहात. 44 ग्रॅम म्हणजे 1 मोल कार्बन डायऑक्साईड. असंच 18 ग्रॅम पाणी म्हणजेच काय? 1 मोल पाणी. बरोबर. असंच आपण आताच बघितलं 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच काय? येस मॅम. 1 मोल ऑफ ऑक्सिजन. पण हे तर झालं सगळं, हे मोल 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 ठीक आहे. पण याच्यामध्ये एकूण मॉलिक्युल्सची संख्या किती आहे? रेणूंची संख्या किती असेल? किती रेणू असतील याच्यामध्ये? तर ती संख्या ठरलेली आहे आणि ही फिक्स आहे. 6.022 इंटू 10⁻23 एवढेच रेणू याच्यामध्ये नाही तर याच्यामध्ये असते. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं 1 डझन केळी घ्या तर 12 येते. 1 डझन वह्या आणा तर आपण 12च येतील. 1 डझन आंबे आणा ग म्हटलं तर किती येतील? 12च येतील की डझन नाही?
डझन म्हणजे 12च येतात येडे. 1 डझन आंबे म्हणजे 12च आंबे, नाही तर देशील जास्तीचे 20-20. 1 डझन म्हणजे 12च. किलोवर देतात. अरे नाही काय नाही, 1 डझन म्हणजे 12. बरोबर ना? आमच्या इथं किलोवर देतात. अगं तुमच्याकडे किलोवर देतात, पण 1 डझन आंबे म्हणजे 1 पेटी आंबे असं पण म्हणतात. 1 पेटी म्हणजे 12 डझन, आपलं 12 आंबे म्हणजे 1 डझन. कळलं का? ही पण बोलीभाषेमधली काही उदाहरणं आहेत. तुमच्याकडे पेटी म्हणजे 1 पेटी आंबा असं मिळत नसेल तर काही चुकीचं नाहीये. किलोवर ते किलोवर. पण डिपेंड करतं कुठला आंबा आहे. समजा आता तुम्ही वजनाचं म्हणताय तर मला सांगा, बदाम आंबा असतो, बदाम चांगला मोठा असतो हा. 1 किलो बदाम मध्ये 2 मोठे किंवा 3 कसे तरी असे बदामचे आंबे येतात. आणि तेच आपण छोटे छोटे चोखायचे आंबे घेतले ना, चांगले 10-12 येतात किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त पण येतात 1 किलो मध्ये. छोटे छोटे पिकलेले ते गोड आंबट असतात ना, नुसतेच चोखून खाण्यासाठी. वजन किती आहे? 1 किलो. आंबे किती आले? संख्या बदलली की नाही? तेच आहे. म्हणजेच काय, वजन फिक्स, त्याच्याप्रमाणे संख्या बदलली तर ते काय होतं, नंबर ऑफ मोल्स होतं, मोल्स. पण जसं मी तुम्हाला आता म्हटलं की एका मोल मध्ये किती मॉलिक्यूल आहेत, किती रेणू आहेत, रेणू, आपल्याला रेणूंची संख्या विचारली तर एका मोल मध्ये एवढेच रेणू असतील. मग तुम्ही कार्बन डायऑक्साईड घ्या, पाणी घ्या, ऑक्सिजन घ्या, हायड्रोजन घ्या, काहीही घ्या. 1 मोल हायड्रोजन म्हणजे किती? 2 ग्रॅम हायड्रोजन. 2 ग्रॅम हे वजन आहे बरं का हायड्रोजनचं. मॉलिक्यूल आहे H2. वजन किती? 2 ग्रॅम. पण त्या 2 ग्रॅम एवढ्या वजनामध्ये एकूण किती रेणू असतील हायड्रोजनचे? तर ते असे एवढे 6.022 इंटू 10⁻23 आहे, वरती 23 आहे बघा. एवढे रेणू असतात. हा त्याचा अर्थ. आता याच्यावरून सुद्धा मोलची संख्या जी वरती दिली होती ना, त्याचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आपल्याला. ते खाली आलंय चुकून, ते वर असायला पाहिजे. पण आता या एवढ्या मोल मधली रेणूची संख्या आपल्याला विचारली तर त्याला काय करायचं? गुणिले रेणूची संख्या. असं काढलं तर काय येतं? एकूण रेणूंची संख्या हा त्या वरच्या गणितातला पुढचा भाग. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं, 1 डझन म्हणजे 12, 1 ग्रॉस म्हणजे 144 म्हणजे 12 डझन. 1 मोल म्हणजे किती? एवढं मीठ. NaCl त्याचं वजन केलंय. Na म्हणजे 23, Cl म्हणजे 35.5. NaCl चं वजन जे काही आलं ते एकत्र येईल. त्याच्यामध्ये किती पाणी आहे? 58.5 ग्रॅम पाण्यामध्ये. पाण्याचे रेणू किती? एवढेच. हा नंबर फिक्स. ठीक आहे, ही झाली आपली ॲव्होगॅड्रोची संकल्पना. आता संयोजा म्हणजे काय? आपण 8वीत असताना ह्या गोष्टीला खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. प्रत्येक अणू स्वतःच्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटी मिळण्याकरता काहीतरी केमिकल रिएक्शन करतो. म्हणजे ते इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो किंवा ते शेअर करतो एकमेकांशी. बरोबर? आता सोडियमची गोष्ट बघा. सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. हा 1 इलेक्ट्रॉन अतिरिक्त आहे. हा काढला की त्याचं अष्टक पूर्ण होईल. बरोबर? मग तो सोडियम काय करतो? हा इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि सोडियमचा होतो सोडियम प्लस आयन. जे प्लस असतात त्याला म्हणतात कॅटायन. कॅटायन. ठीक आहे. दुसरं उदाहरण आहे क्लोरीन. क्लोरीनच्या अणूमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. त्याची संयोजन आहे 1. कारण एकच इलेक्ट्रॉन घेतला की त्याचा अष्टक पूर्ण होईल. मग हा क्लोरीन काय करतो? या सोडियमचा 1 इलेक्ट्रॉन जो दिलाय तो स्वतःकडे घेतो आणि मग काय करतो? क्लोराईड आयन म्हणजे Cl मायनस असं एक दुसरं आयन बनवतो. ह्याचं पण अष्टक पूर्ण झालं, ह्याचं पण अष्टक पूर्ण झालं. पण या भानगडीमध्ये हा सोडियम नाही राहिला आणि हा क्लोरीन नाही राहिला. ह्याचा झाला कॅटायन, मग याचा बनला एनायन. एनायन आणि कॅटायन हे कोण आहेत? स्वतःची आयडेंटिटी बदललेले ऍटम्स आहेत. आता मगाशी ना मी एक उदाहरण सांगितलं तर तुम्हाला पण मला सांगायला आवडेल. तुम्ही ते कोरियन ड्रामा बिमा बघता का? कोरियन मूवीज आणि ते कोरियन वेब सिरीज, त्यांच्या ऍड बघितलंय का तुम्ही कधी? कोरियन चेहरे मुलींनो सांगा बरं. नाही.
गुड, व्हेरी गुड. आपण लांब जायचं त्याच्यापासून. ते काय असेल माहितीये का, ते असे गोरे गोरे, कोरियन स्किन एकदम अशी चमकदार, असा एकदम निमुळती हनुवटी, असा त्यांचा एक सगळ्यांचं एकसारखेच दिसतं बरं का ते सगळे. त्यांचे हिरो हिरोईन असे गोरे गोरे आणि एकदम असे बाहुल्यांसारखे. तर ती कोरियन स्किन आणि कोरियन लुक जो आहे, सुंदर दिसणं, ह्याच्याकरता तिथे एवढ्या भयंकर गोष्टी झालेल्या आहेत. सगळेचे सगळे तिथे काय करतात माहितीये का, प्लॅस्टिक सर्जरी. हनुवटीची आपली जी हाडं असतात ना खालची, तोडून जोडून त्याच्यापासून ते स्वतःला बदलून टाकतात पूर्णपणे. कशा करता, सुंदर दिसण्याकरता. म्हणजे ते ऍटम राहतच नाही, देवाने त्यांना जसं बनवलं तसे ते राहत नाहीत. ते तोडफोड करतात, स्वतःला बदलतात आणि त्याच्यानंतर जे नवीन काहीतरी दिसतं ती त्यांची नवीन ओळख असते, सुंदर ओळख. ते काय करतात तसं, पैसे कमवण्याकरता, किंवा त्यांच्या देशामध्ये सुंदर दिसणं ही खूप गरज आहे. चांगलं दिसलं नाही तर त्यांना जॉब पण मिळत नाही. शी, आपल्या देशामध्ये बघा ना, कसेही दिसतो आपण, कसेही राहतो, काहीही करतो, पण जगू शकतो ना. ते जगण्याची मूलभूत गरज आहे सुंदर दिसणं. काय फालतूपण आहे. आपल्याकडे जगण्याची मूलभूत मूलभूत गरज काय आहे? चांगलं वागणं, हो की नाही? आपल्या देशामध्ये चांगले लोक आहेत जे चांगला विचार करतात, चांगली कामं करतात. चांगलं दिसलं नाही म्हणजे काय आपण चांगले नसतो का? सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावरती? मला तुमचे विचार ऐकायला आवडतील या विषयावर. दोघींनी स्क्रीन दिसत नाही, मी स्क्रीन दाखवत नाहीये सध्या, उलट मला तुमच्या दोघींशी पण बोलायचंय. चला स्टॉप करून टाकते मी, आता तुम्ही माझ्याशी बोला. माझा प्रश्न कळला का तुम्हाला? ऍटमचा आयन होणं याच्याबद्दलचं डिस्कशन सुरू होतं. तर मी म्हणलं की स्वतःचा चेहरा तोडून मोडून इथे इकडची हाडं तोडायची, अशी अशी निमुळती हनुवटी, मग गाल असे, बघा त्या कोरियन मुलं मुली सगळे एकसारखेच असतात. असं करणं चांगलं आहे का? म्हणजे स्वतःची आयडेंटिटी बदलून टाकणं. मी आता तुम्हाला जे म्हणलं ते त्यांच्या बाबतीत आहे. आणि आपल्या देशामध्ये आपण कसे वागतो, कसे राहतो, काहीही करतो, कसेही दिसतो, काही फरक नाही पडत त्यांना. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? हे मी तुम्हाला विचारते. केमिस्ट्रीमध्ये आयुष्य असतं बरं का. थोडासा तसा आपण आपण विचार करतो, मुद्दाम करतो. सांगा, तुम्हाला काय वाटतं? पटकन एका एका वाक्यात सांगा, त्याच्याशिवाय मी पुढे जाणार नाहीये. आता हा जनरल टॉपिक आहे, ह्याच्याकरता एवढा विचार करायची गरज नाही, पटकन बोलायचं. स्वतःला बदलून आपल्याला काय मिळतं, असा प्रश्न विचारते मी. विचार करा. आपण आपण जे आहेत तेच राहायला पाहिजे. हा, आपण जे आहेत तेच राहायला पाहिजे. पण आता बघा, आपण शाळेमध्ये होतो, आपण जन्माला आलो ना, तेव्हा आपण खूप मजेशीर, विचित्र आणि जंगली होतो. आपल्याला कसल्याच काही सवयी नव्हत्या, आपल्याला काहीच माहित नव्हतं, आपण काही करायचो. मग आपल्याला लोकांनी सोशल लाईफ शिकवलं, असं करा, असं करू नका, इथे हे नाही चालणार, तिथे ते नाही चालणार. असं करून मग आपण शाळेत जायला लागलो. शाळेमध्ये आपल्याला आणखीन 4 गोष्टी कळल्या. मी असं केलं तर असं होईल हे समजलं आपल्याला. घरामध्ये कोण जास्त रागवत नाही, मारत नाही, शाळेमध्ये सगळ्याच गोष्टी असतात, 4 प्रकारची मुलं असतात. मग आपण शहाणे झालो. आपण जसं मोठे व्हायला लागलो तसं आपण मॅच्युअर झालो, बरोबर की नाही? आता आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे? चांगला अभ्यास करणं, चांगला परीक्षेत मार्क मिळवून चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेणं, चांगला जॉब करणं, चांगले पैसे कमवणं, बरोबर? आपल्या घरामध्ये चांगलं सुखी आयुष्य जगण्याकरता लागतात त्या सगळ्या वस्तू आणणं, ते स्वतः आणणं, स्वतःच्या कष्टाने आपल्या आई बाबांची काळजी घेणं, बरोबर? त्यांना आयुष्यामध्ये ज्या गोष्टी हव्या त्या त्यांना देणं, सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेणं, आपली पण तब्येत चांगली ठेवणं, या सगळ्या बेस्ट गोष्टी आहेत आयुष्यातल्या, बरोबर? आणि हेच आपल्या आयुष्यातलं स्थैर्य आहे. एकदा मिळालं की आपण धडपड करू का? नाही, सगळं मिळालं ना आपल्याला आता. मग जे आहे ते टिकवून ठेवायचं, त्याच्याकरता चांगलं काम करायचं. हे जे आहे ते पुढे चालू राहतं. पण ते मिळवण्याकरता आता तुमची जी चालली आहे की नाही, ही जी आहे ही स्वतःला बदलण्याची पद्धत आहे. आपण स्वतःला बदलतो, प्रत्येक वर्षी नवा अभ्यास करतो, बदलतोय म्हणजे अपग्रेड करतो. आणि मग जेव्हा आपण सगळं हे कमावू तेव्हा आपण स्टेबल होऊन जाऊ आयुष्यात. तोपर्यंत आपण आपण राहणार नाही. आपण जसे होतो ओरिजिनली तशा खूप गोष्टी आपल्या सुटतात आणि मग आपण बदलूनच जातो, एक व्यक्ती म्हणूनच पूर्ण बदलतो. ऍटमचा आयन होतो, आणि आयन झाला की काय होतो, तो बॉन्ड बनवायला तयार होतो. मग तुम्ही 4 लोकांना भेटता, बोलता, ऍडजस्ट करता.
बघा, आपण जेव्हा एकटे असतो ना, आपल्याला आपण म्हणतो मला कोणाची गरज नाही, मी एकटा असाच आहे. तेव्हा आपण ऍटम असतो. तर आपल्याला स्टेबिलिटी बिबिलिटीची काही चिंता नसते, मी असाच राहणार असं असतं. पण जेव्हा 4 लोकांबरोबर ऍडजस्ट करायची अक्कल येते, तेव्हा आपण त्या ऍटमचे आपोआप आयन बनतो आणि मग आपण ऑटोमॅटिक सगळ्यांबरोबर ऍडजस्ट करतो, राहायला लागतो, शिकतो. चुकीचे, वाईट, चांगले सगळे अनुभव घेतो आणि मग स्टेबल होतो. ते इतकं सोपं नसतं, हो की नाही? सो हे सोडियम आणि क्लोरीनने ऑलरेडी केलं. सोडियमचा झाला कॅटायन, क्लोरीनचा झाला ऍनायन. या दोघांनी मिळून जो बॉन्ड बनवला त्याला आपण म्हणतो आयनिक बंध. बरोबर? NaCl चा आयनिक बंध, कारण ते आयन्स आहेत. आयन्स एकमेकांबरोबर जो बंध बनवतात त्याला म्हणतात आयनिक बंध. आता दोघांचीही संयोजन एक एक आहे. आता दुसरं एक उदाहरण दिलं आपल्याला Mg आणि Cl2. Mg ची संयोजन आहे 2, क्लोरीनची संयोजन आहे 1 आणि त्यांनी बनवलेला जो काही संयुग आहे त्याचं नाव आहे MgCl2. याच्यामध्ये Mg आहे कॅटायन, Cl आहे ऍनायन. बरोबर? आता ह्यातनं काय झालंय, ह्यातनं त्यांनी किती प्रकारचे बंध बनवले ह्याचा आपल्याला मोजमाप करता आलेलं आहे. आता ही जी संयोजन असते ही नेहमी पूर्णांकामध्ये असते. बरोबर? परिवर्ती संयोजन नावाची एक आणखी एक गोष्ट आहे. परिवर्ती संयोजन म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण वेगळे वेगळे वागतो. जसं मी घरामध्ये असेल तर मी एकदम शांत, सभ्य, चांगली, एकदम गोड मुलगी, एकदम घरातले कौतुक करतील, बघा तिच्याकडे बघा. आणखी आपल्या लहान बहीण भावंडांना रागवतील, बघा ती किती अभ्यास करते, बाहेरचं पण करते, घरातलं पण करते. आपण एकदम असे वा किती छान असे असतो. घरामध्ये आपल्या विरुद्ध, मनाविरुद्ध काही झालं तर आपण दाखवतो की मला आवडत नाही. पण हेच आपण शाळेमध्ये असलो आणि आपल्या मैत्रिणींमध्ये असलो तर आपण असं एवढं सभ्य, चांगलं, समजदार वागतो का? नाही पडलं तर एक गप नाही, नाही हा, मला नाही आवडलं. काय करतो आपण? सांगा बरं मुलींनी. शाळेमधले आपण आणि घरातले आपण काय फरक आहे? सांगा पटकन. शाळेतले आपण, घरातले आपण काय फरक आहे? काय घरी घरच्यांचं ऐकावं लागतं. शाळेमध्ये थोडं फ्रीडम असतं आपल्याला. नाही पटलं तर आपण ओरडू शकतो, एक गप ना, तुला समजत नाही का, देऊ का एक ठेवून, बोलू शकतो ना आपण. घरात असं कोणाला बोलणार आहे आपण? बोललं तर आपल्यालाच पडेल एखादी. म्हणजेच काय, परिवर्ती संयोजा. घरामध्ये कसा बॉन्ड करायचा, किती दाखवायचं, किती राग दाखवायचा, ह्याला लिमिट आहे. तिथे आपली संयोजन वेगळी असते, बाहेर गेलं की आपली संयोजन बदलते. परिवर्ती संयोजन. सगळ्यांना हे करायची गरज नाही. काही लोक जसे घरात तसे बाहेर, इकडे सेमच, मायासारखे असतात ते लोक. काही फरक पडत नाही त्यांना. घरात पण तसंच बोलायचं, बाहेर पण तसंच बोलायचं. पण काही लोक असे असतात जे त्यांना समजतं की हे इथे मी असं नाही वागलं तरी, तिथे तसं नाही वागलं. ते परिवर्ती संयोजन कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे कसं बघा, आता तुम्हाला मी उदाहरणं सांगते. 3 मूलद्रव्य आहेत आपल्याला इथे उदाहरणामध्ये, अशी बरीचशी आहेत. त्यातले इथे आपण 3 बघू. एक आहे तांबे म्हणजे कॉपर. हा एक संयोजन आपण दाखवतो, 2 संयोजन आपण दाखवतो. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन देतो किंवा 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. 1 इलेक्ट्रॉन दिला की त्याचं नाव होतं क्युप्रेस. 2 दिले की नाव होतं क्युप्रिक. तसा Hg म्हणजे पारा. पारा पण 2 संयोजन दाखवतो. 1 इलेक्ट्रॉन पण देतो, 2 पण देतो. 1 दिला की त्याचं नाव बनतं मर्क्युरस. 2 दिले की त्याचं नाव बनतं मर्क्युरिक. मग आहे तिसरा लोह. लोह काय करतो? +2, 2 इलेक्ट्रॉन दिले की बनतो फेरस आणि 3 दिले की बनतो फेरिक. ह्या मित्रांच्या गटात वेगळा, त्या मित्रांच्या गटात वेगळा. तुम्ही जर एखाद्या गाणं म्हणणाऱ्या लोकांच्या गटात असाल, तुम्ही तिकडे गाणं म्हणाल. तुम्ही जर एखाद्या डान्स करणाऱ्या लोकांच्या गटात असाल, तुम्ही तिथे डान्स कराल. तुम्ही जर ट्रेकिंग करायला गेला तर तुम्ही ट्रेकिंग कराल. तुम्ही ऍब्सोल्युटली वेगळ्या वेगळ्या बॅलन्सेस दाखवाल, वेगळ्या वेगळ्या कंडिशन मध्ये. तुमच्या आजूबाजूला लोक कसे आहेत त्यांच्याप्रमाणे तुमची रिएक्शन बदलेल की नाही, तसंच असतं ते. त्याला म्हणतात परिवर्ती संयोजन. बरोबर? आणखी अशी बरीच मूलद्रव्य आहेत जी आपल्याला अशा गोष्टी दाखवतात. आता पुढचा मुद्दा आहे मूलके. मूलके म्हणजे जसं आपण बघितलं की आपला NaCl हा काय आहे? आयनिक बंधाने बनलेला एक रेणू आहे. ह्याला जर मी पाण्यात टाकलं तर काय होईल? Na+ होईल, Cl- होईल. ते वेगवेगळे होते. असंच HCl, HBr ह्यांना जर मी तोडलं तर मला काय मिळेल?
H प्लस कॅटायन मिळेल, Cl मायनस ऍनायन मिळेल. बरोबर? म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह गट वेगवेगळे होतील की नाही. इथे मला काय मिळेल, Na प्लस आणि इकडे मिळेल OH मायनस. म्हणजेच काय, याच्यामध्ये माझे प्लस आणि मायनस म्हणजे कॅटायन आणि ऍनायन हे वेगळे वेगळे होत आहेत. बरोबर की नाही. आता हे वेगळे झाले तर काय होईल, हे समजा याला दुसऱ्या कोणाबरोबर तरी अभिक्रिया करायची असेल तर हा मोकळा आहे, याला आणखी कोणाबरोबर करायची असेल तर हा मोकळा आहे. म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर आता अभिक्रिया करू शकतात, कारण ते आता ग्रुप आहेत, ते पण चार्ज ग्रुप आहेत. हा O वेगळा आहे आणि H वेगळा आहे असं नाहीये. हा OH एकत्र आहे आणि त्याला एक निगेटिव्ह चार्ज आहे. मग हा निगेटिव्ह चार्ज आहे तर तो काय करेल, त्याला ज्याच्या बरोबर बॉन्ड करावा असं वाटेल. समजा आता मला पोटॅशियम नकोय, मला सोडियम नकोय, मला पोटॅशियम बरोबर बंध बनवायचा आहे, तर हा OH मायनस ह्याला जाऊन बॉन्ड करू शकतो. म्हणजेच तो काय झाला, रॅडिकल. म्हणजे फ्री येतो, कोणाशीही रिॲक्शन करायला तो फ्री आहे. त्याला म्हणतात रॅडिकल्स. ठीक आहे, ही झाली रॅडिकलची संकल्पना. आता बघा, आपल्याला इथे त्याचा आणखीन 2 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. जर कॅटायन म्हणजे धनप्रभारित आयन असेल त्याला आपण काय म्हणतो, बेसिकला काय म्हणतात, आम्लारी धर्मी. बरोबर, आम्लारी धर्मी कोण असतात, कॅटायनिक असतात. आणि आम्लधर्मी कोण असतात, ऍनायनिक असतात. आता हे काय आहे सांगते बघा. HClचं उदाहरण घ्या. HCl हा मॉलिक्युल आपण वर बघितला, हा रेणू आपण वर बघितला. ह्याचे होतील 2 भाग. एक होईल H प्लस आणि एक होईल Cl मायनस. बरोबर. H प्लस जो आहे तो आहे कॅटायन, Cl मायनस जो आहे तो आहे ऍनायन. आता लक्षात ठेवायची सोपी गोष्ट अशी, Cl मायनस हा ऍसिडिक नेचरचा आहे, कारण तो इलेक्ट्रॉन खेचून घेतो. ऍसिड म्हणजे आम्ल. ऍनायन काय बनवेल, ऍसिड बनवेल. आणि ऍसिड म्हणजे आम्ल. ए फॉर ऍसिड, ए फॉर आम्ल. मग कॅटायन काय बनवेल, बेसिक बनवेल. बी म्हणजे काय, आम्लारी. बरोबर की नाही. ए फॉर ए, सी फॉर बी, असं लक्षात ठेवा. एचं काय बनतं, म्हणजेच काय, ऍनायनचं काय बनतं, ऍसिडिक बनतं. ऍनायनचं काय बनतं, आम्लधर्मी बनतं. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता खाली बघा ना, आपल्याला Ag प्लस Cu प्लस 2 Cl मायनस अशी अनेक मूलकं दिलेली आहेत. आता तुम्ही मला सांगा, ह्या पूर्ण लिस्ट मधले मला कोणते तरी 2 आम्लधर्मी मूलकं सांगा. मूलकं म्हणजेच रॅडिकल सांगा. आम्लधर्मी म्हणजे कोण असतात, आत्ताच बोललोय आपण. पटकन बोललं नाही, झोप येते. बोलत राहायचं, चुकलं तरी चालेल. इकडे एवढी मोठी लिस्ट दिलेली आहे. या लिस्ट मधले आम्लधर्मी कोण आहेत ते सांगा. आम्ल म्हणजे मायनस. कोण कोण मायनस आहे सांगा. बघा, हा मायनस. अजून कोण मायनस आहे, जसं आहे तसं वाचा. I मायनस, Cl मायनस, असं ह्याला काय वाचायला सांगा. SO4 मायनस 2. Cl बरोबर, Cl मायनस. पुढे अजून I मायनस, SO4. ClO3 कुठे ClO नाही ग, SO4 मायनस 2 आहे ते. NO3 मायनस, S2 मायनस. जिकडे जिकडे मायनस आहेत ते सगळे MnO4 मायनस, हे सगळे कोण आहेत, आम्लधर्मी. मग उरलेले सगळे कोण आहेत, Ag प्लस, Cu2 प्लस, Fe3 प्लस, Ca2 प्लस.
हे सगळे कोण आहेत? आम्लारी धर्मी. गोलवाले आम्लारी, टिकवाले आम्लधर्मी. बरोबर. आता आता हं, आपल्याला असं सहसा आढळतं की जे काही धातू आहेत, धातू, त्या धातूंचे शक्यतो आम्लारी मूलक बनतात. पण जर त्या अणू बरोबर दुसरा एखादा गट जोडला गेला तर त्याचा टोटल चार्ज बदलतो आणि मग तो गट म्हणून आम्लधर्मी दाखवू शकतो. जसं की हा Mn हा धातू आहे. Mn+2 कोण होईल? Mn+2 होईल आम्लारी धर्मी. पण MnO4 मायनस पूर्ण मॉलिक्यूल, पूर्ण रेणू मिळून काय बनला आहे? आम्लधर्मी. ठीक आहे. असं बदल होऊ शकतात. आता आपल्याला शेवटचा मुद्दा जो बोलायचा तो आहे संयुगांची रासायनिक सूत्रे. तुमचं नाव, माझं नाव, त्याचा एक फॉर्मॅट आहे. समजा माझं नाव जसं मी म्हटलं दीपिका दीक्षित तांबेकर, हे काय लिहिण्याचं एक फॉर्मॅट आहे. दीपिका श्रीकांत दीक्षित, जे काय असेल, आपलं नाव, आपल्या बाबांचं नाव, आपलं आडनाव, हे आपलं एक फॉर्मॅट आहे की नाही. तसंच एखाद्या संयुगाचं रासायनिक सूत्र लिहायचं, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा. कसा बनवायचा तो मॉलिक्युलर फॉर्म्युला? त्याच्याकरता त्याची संयोजा, त्याच्यावरती असलेल्या ऍनायन किंवा कॅटायन किती संख्या आहे, -2, -3, -4, जे काही आहे ते सगळं आपल्याला बघावं लागतं. आता उदाहरण बघा खाली. मस्त उदाहरण आहे. हे बघितलं की आपले सगळे प्रश्न सुटतील. आपल्याला मूलकांच्या आधी संज्ञा लिहायच्या आहेत. समजा सोडियम आणि सल्फेट, सोडियम आणि सल्फेट हे दोन गट आहेत, वेगवेगळी मूलक आहेत. सोडियम एक मूलक आहे, SO4 हे एक वेगळं मूलक आहे. ह्या दोघांना मिळून मला जर एखादा कंपाऊंड बनवायचा असेल, म्हणजे एखादा संयुग बनवायचा असेल, तर त्याचं मी कसा काय फॉर्म्युला बनवणार? तर मला मूलक आधी लिहून घ्यायचे, सोडियम आणि सल्फेट. आता त्या मूलकांच्या खाली त्यांची मला संयोजन लिहायची. ह्याची संयोजन किती आहे? Na+ आहे, प्लस म्हणजे 1 आहे, तर संयोजन आली 1. SO4 -2 आहे, -2 म्हणजे काय आली? 2. ठीक आहे. हा झाला 1, हा झाला 2. पण हे आता बॅलन्स नाहीये ना, बघा ना, हा प्लस 1च आहे, हा -2 आहे. मग आपल्याला प्लस आणि प्लस असं लिहायला पाहिजे. प्लस आणि प्लस म्हणजे झाले काय? +2 आणि -2. प्लस आणि प्लस म्हणजे काय? 2 सोडियम घ्यायचे, एकाचा 1, एकाचा 1, झाले 2. पण हे लिहिताना असं बाजूला नाही लिहायचं, हे एकमेकांच्या समोर लिहायचं. म्हणजे याच्या तिरकस गुणाकार करतो ना आपण, तसं खाली इथे, आणि याच्या खाली याची किती संख्या आहे बॅलन्स करण्याकरताची, बॅलन्स करायचं आता आपल्याला. बॅलन्स म्हणजेच काय करायचंय? एकूण जो काही चार्ज आहे आपल्या मूलकांवरती, टोटल चार्ज दोघांवरती, त्याला आपल्याला 0 करायचं. म्हणजेच काय करावं लागेल आता? 2च्या खाली सोडियम, SO4 च्या खाली A1, ते पण कसं? तिरकस गुणाकाराच्या पद्धतीने. आता मी काय करणार? याचा खरंच गुणाकार करणार. कसं करणार? Na2SO4 झालं. कसं झालं? Na2 म्हणजे +2 झाले दोघांचे, SO4 -2 झाले इथे दोघांचे. झालं. +2 -2 इज इक्वल टू टोटल 0. बरोबर आहे? अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आता आपण एक उदाहरण घेऊया. समजा मी घेतलं क्यूप्रस. हे तुम्ही सांगायचंय मुलींनो, पटकन माईक ऑन करा. हा आहे क्यूप्रस. आणि दुसरा आपण एक वजाचं घेऊया. कोण घेऊया आपण? हा घेऊया, HCO3-. HCO3 हा पूर्ण एक ग्रुप आहे. मायनस Cu प्लस HCO3-. आता याच्या खाली काय लिहायचं? याच्या खाली काय लिहायचं? सांगा पटकन. मॅम स्क्रीन दिसत नाही. का? मी तर स्क्रीन शेअर केली आहे, कोणाला दिसत नाहीये? थांबा, मी कॅमेरा बंद करते. आता दिसते का बघ स्नेहल? येस मॅम. हा. Cuच्या खाली काय लिहू आणि HCOच्या खाली काय लिहू? हे वरती जितके मायनस आणि प्लस आहेत ते लिहायचे आहेत आपल्याला. Cuच्या वर किती प्लस आहे?
1. HCO3च्या वर मायनस किती आहेत? 1. यांना बॅलन्स करायचं असेल तर याच्या खाली 1 आणि याच्या खाली 1, कारण काही प्रश्नच नाही, त्यांचा बॅलन्स केलं की उत्तर एकच येते. मग माझा मॉलिक्यूल काय बनेल? माझा मॉलिक्यूल बनेल CuHCO3, आणि त्याच्यामध्ये काहीच गडबड नाहीये, तिथल्या तिथे प्लस मायनस बॅलन्स झालेलं आहे, जितके प्लस तितके मायनस. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. आपण घेऊया Ca2+, Ca2+, आणि आपण इथलं वरचं घेऊया IO3-. हे दुसरं मूलक आहे, IO3-. सांगा आता. +2 म्हणजे इथे खाली आला 2, इथे आला 1. वजा किती संख्या आहे? एकच आहे ना. मला बॅलन्स करायचं असेल तर मला काय करावं लागेल? याला 2ने गुणावं लागेल, बरोबर, आणि याला 1ने गुणावं लागेल. ह्याला मी इथे गुणिले 2 करेन, 1 करेन इथे, 1 गुणिले 2 म्हणजे हे कुठे जाईल? इकडे जाईल, बरोबर, आणि याला 2 गुणिला 1 करेन. टोटल मला काय पाहिजे? टोटल चार्ज मला पाहिजे 0. तर मी आता इथे काय लिहिणार? Ca, कॅल्शियम, आणि हा ग्रुप मला 2दा लिहावं लागेल, IO3 ट्वाइस, 2 वेळा. ह्याने काय झालं? Ca+2 होतं, या एका गटाचा 1 आणि दुसऱ्या गटाचा दुसरा, असे 2 मायनस चार्जेस, असे मिळून +2 आणि -2, टोटल झाली 0. अशा पद्धतीने आपण कुठल्याही रेणूचं रेणूसूत्र काढू शकतो. तर हा धडा आपला आज इकडे संपला. पुढच्या वेळेला आपण नवा धडा सुरू करू शकतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच. बाय मुलांना. बाय संगीता मॅम. बाय मॅम. संगीता मैम, मैं इसको बंद नहीं कर सकती हूँ रिकॉर्डिंग.